लोकमान्य टिळक विद्यालयाचा व्हॉट्सॲप ग्रुप, ज्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हे मामल्याचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं, तो ग्रुप दिनांक 8/12/2019 रोजी श्यामसुंदर सोनी याच्या मुलाच्या लग्नाच्या एक दिवस आधी आल्हाद बहादे, सुहास बहादे, एकलव्य वासेकर, धैर्यधर खोब्रागडे, डॉक्टर किशोर जोगेवार, सुनील तंगडपल्लीवार व स्वतः श्यामसुंदर सोनी यांच्या उपस्थितीत तयार झाला. सुरुवातीला 1980च्या 12वी पासआउट बॅचच्या मित्रमंडळींनी एकत्र यावं या दृष्टीने हा बनवण्यात आला होता. परंतु त्यानंतर यात विनय कावडकर याला ॲड करण्यात आलं. विनयला ॲड केल्यानंतर विनयनी हा ग्रुप वाढवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आणि त्यानं लोकमान्य टिळक विद्यालयातून जे 10वी पास झालेले आहे अशाही मित्रमंडळींना या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं. अशा रीतीनं हा ग्रुप विस्तारला. नंतर या विस्तारलेल्या ग्रुपचं मामला या निसर्गरम्य स्थळी स्नेहसंमेलन ठरवण्यात आलं. मामला येथील या स्नेहसंमेलनाचं आखीव व नेटकं आयोजन राजा कंचरलावार, शशी चिंतावार, अविनाश भट, आल्हाद बहादे, विनय कावडकर व जागृती जोग फाटक यांनी संयुक्तपणे केलं. या स्नेहसंमेलनाची माहिती आपल्या सगळ्यांच्या मैत्रिणीनं जागृती जोग फाटक हिनं शब्दबद्ध केलेली आहे आणि तिच्याच आवाजात या स्नेहसंमेलनाचा आखोदेखा अहवाल मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून आज प्रसारित होत आहे. हा अहवाल आवडला तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या समस्त मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना पाठवावा ही विनम्र विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. चला ऐकू तर जागृती जोग फाटक हिनं सादर केलेला मामला स्नेहसंमेलनाचा सविस्तर अहवाल. लोकमान्य टिळक विद्यालय, मेन रोड, चंद्रपूर या आमच्या शाळेतल्या मुलामुलींनी भेटीचा मुहूर्त ठरवला. 1978 साली 10वी पास झालेली म्हणजेच 1980 साली 12वी झालेली आमची बॅच. संदेशांची देवाणघेवाण आणि ओघाने भेट घेण्याचे ठरले. काही अपवाद सोडले तर कित्येक वर्षात म्हणजे निदान 40-45 वर्षात कोणी एकमेकांना भेटले सुद्धा नव्हते. इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर अर्थातच ही भेट चंद्रपूरलाच अपेक्षित होती. बहुतेक मुली शिक्षणासाठी आधीच चंद्रपूर सोडून गेल्या होत्या आणि लग्न होऊन वेगळ्या गावी गेलेल्याही बऱ्याच जणी होत्या. त्यांना या भेटीबरोबरच स्मरणरंजन आणि माहेरची भेट पण लाभणार होती. राजा कंचरलावारने मामला या ठिकाणी जंगलाच्या बाजूलाच असणाऱ्या फार्म हाऊस मध्ये ही भेट ठरवली आणि सगळ्यांनीच ही कल्पना उचलून धरली. मामला हा शब्द खरं तर चोरीचा मामला असा जोड देऊनच व्यवहारात वापरतात, पण हे चंद्रपुरातलं मूल रोडवरचं खेडगाव आहे, तिथे हा कार्यक्रम ठरला. 5 तारखेला सगळ्यांनी 10-11 वाजता साईबाबा मंदिराजवळ जमण्याचे ठरवलं. त्या दरम्यान एकदम 10-12 मोठ्या गाड्या मंदिराच्या प्रांगणात होत्या. त्यातल्या काही मुलामुलींना सोडायला आलेल्या, काही नागपूरहून आलेल्या, तर काही नियोजित स्थानापर्यंत जाणाऱ्या होत्या. हो, मुला मुलींनाच म्हणते आहे, कारण आम्ही त्या 2 दिवसात वय विसरून धमाल करणार होतो. एकेकाळी पायी किंवा सायकलने फिरणारी सगळी मंडळी गाड्यांमध्ये फिरत होती. मामला गेट जवळच सुंदर शांत रम्य निसर्ग दर्शनाला सुरुवात झाली. रस्त्याकाठी झाडांनी स्वागतासाठी वाकून कमानी केल्या होत्या. मग थोडी खेड्यातली घरं, तिथले अरुंद रस्ते पार करून एकदम नियोजित स्थळी पोहोचलो. फार्म हाऊस म्हणजे जंगलाचाच एक भाग वाटावा इतकी झाडांची गर्दी आणि तिथे असलेलं निवासस्थान अगदी रम्य होतं. एकत्र जमलो
आणि स्वरूप बदललेल्या एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करीत होतो. ज्यांनी 10वीतच शाळा सोडली त्यांच्यासाठी 11वी आणि 12वीची मुलं मुली अनोळखी होती, तरीही प्रतिसाद उत्तम मिळाला. चंद्रपुरातली मंडळी तर होतीच, पण हैदराबादहून राजीव गांधी सिसोदिया आणि विनोद बोथले आले होते. या दोघांनी सगळ्यांसाठी भेटी आणल्या होत्या बरं का. जबलपूरहून मंजू गंगोवार जोशी, मुंबईहून डॉक्टर शुभांगी गुहेलोणकर आणि धैर्यधर खोब्रागडे, तर विदिशाहून ममता कपूर आली होती. आजूबाजूच्या खेड्यातल्या बायकांनी चुलीवर बनवलेला रुचकर स्वयंपाक तयार होताच, त्याचबरोबर शशी चिंतावार यांच्या बायकोनी खपून तयार केलेलं श्रीखंड होतं जेवणात. मग काय ताव मारला मंडळींनी. मग खुर्च्यांवर बसून ओळख परेड सुरू झाली. खर तर सुग्रास अन्न पोटात गेल्याने सगळ्यांना छान झोप येत होती, पण हळूहळू वेगळेच विषय रंगायला लागले आणि झोप उडली. बंडू राजूरकर शेती करतो हे ऐकून खूप छान वाटलं. बरीच मंडळी डॉक्टर, इंजिनियर आणि टीचर होती. डॉक्टर सुधीर देशमुख आपल्या व्यस्त दवाखान्यातून वेळ काढून भेटायला आला. डॉक्टर अनंत हजारेंनी सरकारी दवाखान्यात ब्लड बँक सांभाळून रक्त जमा करण्याचा रेकॉर्ड केला. विनोद दत्तात्रय यांनी राजकारणातून वेळ काढून बरेचदा रक्तदान केले. विनोद बोथले शास्त्रज्ञ म्हणून काम करत होता. डॉक्टर शुभांगी फिजिओथेरपिस्ट म्हणून स्वतःची ओळख करून देताच सगळ्यांनीच बहुधा कान टवकारले. त्यातून ती सगळ्यांशी आपुलकीने बोलणारी, माहिती देणारी आणि घेणारी असल्यामुळे सगळ्यांची हाडं बहुतेक बोलायला लागली. त्यानंतर चहापान आटोपून थोडस दूर पायी चालत जाऊन एक मोठा स्विमिंग टँक आणि सभोवताल बसण्यासाठी भरपूर जागा होती, तिथे सगळेजण फिरत फिरत गेलो. लगेच शुभांगी जवळ मणक्यांचे विकार, खांदादुखी, सयाटिका वगैरेंनी त्रस्त मंडळी उपाय विचारायला लागली. तिचा तर तो आवडता विषय. मग काय, तिने कुठल्या सांध्याच्या हालचाली केल्या म्हणजे पुढे त्रास होणार नाही ह्या सगळ्या हालचाली करून दाखवल्या आणि प्रात्यक्षिक करून पण घेतलं. आता 60ला आलेल्या सगळ्यांसाठी सावधगिरीचा इशारा म्हणजे सांधे हलवा आणि तंदुरुस्त राहा असा मंत्र दिला. मग काय, एक क्लासच घेतला तिने सगळ्यांचा. सगळ्यांनाच अनपेक्षित काही लाभल्याचा आनंद झाला. नंतर गाण्याच्या भेंड्या रंगल्या. सभोवती झाडांची लागवड केली होती, फळबाग होती, अतिशय सुंदर जागा निवडली होती. रात्री मिलिंदर हाडगावकर आणि अंजली गोळवलकर रायटर ह्यांनी एक नाटुकली सादर केली. राजूंनी इतकी वर्ष न भेटल्याबद्दल टोमणे मारणारे एक गीत सादर केले. वर्षा जागृती यांनी गाणी म्हटली. बंडू वेखंडे यांनी कराओकेच्या तालावर 3-4 गाणी म्हटली. बंडू उर्फ विवेक वेखंडे यांचा व्यवसाय सुद्धा वेगळा आहे बरं का. सारस रिसॉर्ट नावाचे मोहर्ली येथील निवासस्थान चालवतात. शिवाय वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुद्धा तो आवडीने करतो. त्यानंतर करमणुकीचे विविध कार्यक्रम झाले. मध्येच वीज गेली आणि सर्वदूर अंधार झाला. आकाशातल्या चांदण्या लुकलुकताना दिसायला लागल्या. लगेच मोबाईलचे टॉर्च आणि नंतर वीजबाईच आल्या. पण जंगलातल्या वातावरणातला अचानक अंधार एक धक्का देऊन गेला. रात्री मुलींना व्यवस्थित जागा देऊन मुले मात्र बऱ्याच अडचणीत झोपली. दुसऱ्या दिवशीचे जंगलात फिरायला जाण्याचे ठरल्याने निजामीज लवकर होणं गरजेचं होतं, पण गप्पा मारत बऱ्याच उशिरा झोपी गेलो. पहाटे उठून आधी अंघोळ आटपून तयार होऊन सगळ्या मुली बाहेर आल्या. तर काय, सगळ्यांना शाळेतील पसायदानाची आठवण झाली. मग शांतपणे उभे राहून एकत्रच पसायदान सुरू केलं. पहाटेचा धुसर उजेड, थंड वातावरण खूप वेगळं वाटत होतं. आमचे काही मित्र
व्यस्ततेमुळे लगेच निघून जाणार होते. त्यांचा निरोप घेऊन जंगल भ्रमंतीसाठी निघालो. एकूण 2 जिप्सी बुक झाल्या होत्या. राजूंनी खूप खायचे पदार्थ आणले होते. वन्यप्राणी फारसे दिसले नाहीत, पण जंगल भटकण्याची मजा मात्र सगळ्यांनीच अनुभवली. तिथून परत आलो आणि डॉक्टर शुभांगीने मिलिंद हाडगावकरला सयाटिकाचा त्रास होतो हे ऐकून सगळ्यांसमक्ष त्याच्याकडून पायाचे विविध व्यायाम हालचाली करून घेतल्या. जिथे पेन स्टार्ट होतं ती पोझिशन होल्ड करायची आणि पंजा खाली वाकवायचा. असा वाकवायला जमत नसेल तर या ओढणीला असं होल्ड करायचं एका हाताने. हा येस, पंजा ओढायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. याच्यात तर दुःख होतं. याच्यात त्याचबरोबर गुडघेदुखी मणके यांचे आजार टाळायला काय करायचे याचे प्रात्यक्षिक पुन्हा एकदा दिले. नंतर मात्र निघण्याची वेळ आली. चंद्रपूर टीमला एकत्र करून सगळ्यांनी धन्यवाद दिले. पुन्हा भेटायला आवडेल असे सगळ्यांनी सांगितले. चंद्रपूरकरांच्या पाहुणचाराने सगळे तृप्त झाले होते. अंजली गोळवलकर रायटर हिने आभार प्रदर्शन केले. पाय निघत नव्हताच, पण प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी पण परत जायचे होते पुन्हा भेटण्यासाठी.